तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक महिना किंवा प्रत्येक वर्ष सारखे असते का? नाही. कधीकधी तुम्ही अधिक अस्वस्थ असता. काही काही प्रसंग तुम्हाला पुष्कळ दिवसांनंतर देखील आठवतात आणि त्यांची आठवण तुम्हाला वारंवार होते. हे जसे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे, तसेच प्रत्येक देशाच्या बाबतीतही खरे आहे. प्रत्येक देशाच्या इतिहासात काही कालखंड इतर कालखंडांपेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण असतात. काही कालखंडात लोक त्यांच्या सर्जनशीलतेच्या उत्साहाच्या भरात काहीतरी उपयुक्त किंवा मजबूत, सुंदर अशा गोष्टी निर्माण करू शकतात. देशाच्या बाबतीत असे कालखंड प्रदीर्घ असू शकतात. भारताच्या अशाच एका कालखंडात आपण राहत आहोत. गेल्या 25 वर्षात आपण जितक्या गोष्टी करायचा प्रयत्न केला तितक्या गोष्टी करायचा आपण यापूर्वी कधीही प्रयत्न केला नव्हता. जगाच्या इतिहासात देखील हा एक वैशिष्ट्यपूर्ण कालखंड आहे. मानव चंद्रावर पाय ठेवू शकेल किंवा तो मंगळाशी संपर्क साधू शकेल असे तुमच्या पालकांना ते तुमच्या एवढे लहान असताना स्वप्नातही खरे वाटले नसेल. परंतु हे सर्व तुमच्या डोळ्यांसमोर घडलेले आहे. या गोष्टी केवळ घडल्या आहेत असे नाही, तर या गोष्टींना तुम्ही केव्हाच सरावला सुद्धा आहात. याचे कारण जगामध्ये ज्या काही अद्भुत गोष्टी घडत आहेत त्याची माहिती करून घेण्याची साधने तुमच्याजवळ आहेत. तुमच्या पणजोबांजवळ अशी साधने नव्हती आणि त्यामुळे त्यांचा जगाशी संबंध देखील नव्हता. वस्तुतः यापूर्वीच्या कोणत्याही भारतीय मुलांपेक्षा तुमचा जगाशी आज सर्वात जास्त जवळचा संबंध स्थापन झालेला आहे. भारताच्या दृष्टीनेही हा काळ मनाला उल्हासित करणारा आहे. आज देशात अनेक गोष्टी घडत आहेत. तुम्ही म्हणाल प्रत्येक देशात काही ना काही नेहमी घडत असते. तेव्हा आज भारतात जे काही घडले आहे त्यात विशेष असे काय आहे? त्याचे उत्तर असे की आज जे काही घडत आहे त्यापैकी बरेचसे केव्हाच घडायला हवे होते, परंतु सर्व गोष्टी योग्य वेळी करण्याची आपल्याला संधी मिळाली नाही. म्हणून प्रत्येक देश सामान्यपणे ज्या गोष्टी करतो त्याच्याबरोबर याही गोष्टी आपण आज करीत आहोत. पुढच्या आठवड्याचा गृहपाठ आजच करून टाकला म्हणजे जसे तुम्ही तुम्हाला हव्या त्या इतर गोष्टी करायला मोकळे असता, तशातलाच हाच प्रकार आहे. आपण किती काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे तुमच्या लक्षात आले का? कालचे काम, आजचे काम आणि उद्याचे काम ही सर्व कामे आपण एकाच वेळी करत आहोत. आपल्याला हे असे का करावे लागत आहे? कारण आपल्या देशाने यापूर्वीच पुष्कळ वेळ गमावलेला आहे. तो कसा ते आपण पाहू. आपल्याला केवळ गमावलेला वेळ भरून काढायचा नाही, तर प्रगतीही करायची आहे. जर आपण हे काम केले नाही तर आपण पुन्हा शतकानुशतकं प्रगत देशांच्या मागे राहू. या देशांना भारतासारखे 200 वर्ष ताटकळत थांबावे लागलेले नाही. हे देश सतत प्रगतीपथावर आगेकूच करत होते. आता चालत जाणे भारताला परवडणार नाही. आपले सर्व सामर्थ्य एकवटून त्याने शक्य तितक्या जोराने धावणे आज गरजेचे आहे. माणसांप्रमाणे देशही एका पद्धतीने वाढतात. अर्थात एखादा देश फार जुना असूनही पूर्णपणे वाढलेला नसू शकतो. ते काहीही असले तरी देश अनेक अवस्थांमधून जातात व ते नेहमी स्वतःची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. आज आपल्या देशात लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य आहे हे तुमच्यापैकी बहुतेकांना माहीतच आहे. मग त्याला लिहिता वाचता येत असो की नसो, आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा हे सांगण्याचा त्याला अधिकार आहे. या गोष्टीत आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही, कारण ही गोष्ट आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. लोकशाही आपल्या अंगवळणी पडली आहे व ती आपण गृहीतच धरतो. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा लोकशाही ही किती मोठी गोष्ट आहे याची तुम्हाला कल्पना येईल. ती फार महान आहे, कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचा मान राखतो. प्रत्येक प्रौढाचे मन महत्त्वपूर्ण व विचार करण्यायोग्य आहे असे समजतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण मोठे झाल्याचे ते एक लक्षण आहे.
लोकशाही पद्धती संबंधीच्या बऱ्याचशा कल्पना आपण ब्रिटिश पार्लमेंटच्या उचलल्या आहेत. ब्रिटनसारख्या प्रगत देशाला सुद्धा आजची व्यवस्था प्राप्त व्हायला शेकडो वर्षे लागली. ब्रिटिश राज्य व्यवस्थेत मोठे बदल व प्रचंड उलथापालथी झाल्या. प्रथम एक मोठी चळवळ सुरू झाली. तिला पुनरुज्जीवनाची चळवळ या नावाने ओळखले जाते. संकुचितपणा व अन्याय्य समाजव्यवस्था यांच्या मानवाने स्वाभाविकपणे केलेला निषेध म्हणजेच ही चळवळ. त्यानंतर सुधारणावादी युग आले. धर्माच्या नावाखाली जी कर्मठता व जुन्या पुराण्या चालीरीती रूढ झाल्या होत्या त्यांच्या विरुद्ध हा लढा होता. यानंतरचा पुढील महत्त्वाचा बदल म्हणजे औद्योगिक क्रांती. या क्रांतीमुळे माणूस जी कामे करत होता त्यातील बरीचशी कामे यंत्रे करू लागली. या क्रांतीमुळे अधिक संपत्ती निर्माण झाली. परंतु ही संपत्ती कोणत्याही राजाची नसून ती निर्माण करणाऱ्या लोकांची आहे व या संपत्तीचा उपयोग कसा करायचा हे ठरवण्याचा हक्क फक्त लोकांचाच आहे. ही गोष्ट स्वीकारायला ब्रिटनला 100 वर्षे लागली. हीच ती राजकीय लोकशाही. या पुढील अवस्था हितसंवर्धक राज्याची. या अवस्थेत सामान्य लोकांचे जीवन ही सर्वात महत्त्वाची बाब असते. तुम्ही मोठे झाला म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजतील. या सर्व अवस्थांमधून जायला ब्रिटनला सुमारे 500 वर्षे लागली. एवढी एकच गोष्ट आता समजली तरी ते पुरेसे आहे. भारत ब्रिटनपेक्षा 14 पट मोठा आहे व त्याची लोकसंख्या निदान 10 पट आहे. परंतु तरीसुद्धा या सर्व अवस्थांमधून जायला त्याला केवळ 30 ते 40 वर्षे लागत आहेत. ब्रिटनसारखी 500 वर्षे लागत नाहीत. आपण एकाच वेळी पुनरुज्जीवनाच्या, सुधारणावादी व औद्योगिक क्रांतीच्या युगात वावरत आहोत. शिक्षणाचा प्रसार करण्याचा आणि शेती सुधारण्याचा, उद्योगधंदे उभारण्याचा व सर्व जात, धर्म, समुदाय यांच्या नावाखाली लोकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या हानिकारक व अर्थशून्य चालीरीती, रूढी नाहीशा करण्याचा आपण एकत्रित प्रयत्न करत आहोत. थोडक्यात सांगायचे म्हणजे अज्ञान, भ्रामक समज व चालीरीती, गलथानपणा नाहीसा करण्याचा म्हणजेच आधुनिक होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. या सर्वांगीण बदलाला आपण महान भारतीय क्रांती म्हणूया. तुम्ही फ्रेंच, रशियन, चीनी राज्यक्रांती आणि इतर क्रांत्यांविषयी वाचले असेल. या सर्व क्रांत्या त्यावेळी झालेली लढाई आणि मनुष्यसंहार उदात्त ध्येयासाठी असला आणि त्यांच्या मुळाशी कोणताही स्वार्थ नसला तरी त्या हिंसात्मक होत्या. परंतु आपली क्रांती शांततामय राहिलेली आहे व ती आजही शांततामयच आहे. ही क्रांती विचार आणि भावना, चर्चा यांच्याद्वारे बहुंशी मनामध्येच घडून येते. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्याचा हा वैशिष्ट्यपूर्ण असा भारतीय मार्ग आहे हे तुम्हाला आढळून येईल. याच पद्धतीने परकीय सत्तेपासून आपण आपली मुक्तता करून घेऊन स्वातंत्र्य संपादन केले. सुमारे 150 वर्ष भारतावर इंग्रजांचे राज्य होते हे तुम्हाला माहीत आहेच. या 150 वर्षांच्या काळात त्यांनी भारताचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी केला. असे करताना या देशातील लोकांची मुळीच पर्वा केली गेली नाही. अनेक वर्षे भारतीयांनी परकीय राज्य सत्तेविरुद्ध आपला आवाजच उठवला नाही. परंतु अखेरीस जेव्हा त्यांनी सामर्थ्य संपन्न अशा ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले तेव्हा त्यांनी बंदुकांचा किंवा तलवारींचा किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसात्मक साधनांचा अवलंब केला नाही आणि अखेरीस निशस्त्र भारतीय लोकांची सरशी झाली. भारतीय लोकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे ब्रिटिशांच्या सामर्थ्याचे, संपत्तीचे आणि सत्तेचे काहीच चालले नाही. भारताने स्वातंत्र्यासाठी जो लढा दिला
त्याची कहाणी महान आहे, ती तुम्हाला या सिरीजमध्ये पुढे ऐकायला मिळेलच. तिचा आपण येथे उल्लेख करत आहोत याचे कारण ज्या गोष्टी करायची आपली इच्छा आहे त्या गोष्टी करण्याचे आपले मार्ग हे इतर देशांच्या पेक्षा थोडेफार निराळे आहेत हे तुम्हाला समजावे. भारताने जो मार्ग निवडला तो मार्ग आक्रमण्यासाठी भारतीय लोकांना महान धैर्य आणि श्रद्धा यांची आवश्यकता होती. अलीकडील काळात धैर्याची आणि स्वतःवरील श्रद्धेची भावना आपल्यात असल्याचे आपण पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. प्रत्येक प्रौढ भारतीयाला मतदानाचा हक्क देण्याचे आपण ठरवले, मग तो स्त्री असो वा पुरुष, सुशिक्षित असो वा अशिक्षित, आणि त्याला लिहिता वाचता येत असो किंवा नसो, या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. महत्त्वाची जर कोणती गोष्ट असेल तर ती ही की आपण आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालवावा हे ठरवण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क मिळाला पाहिजे. अनेक देशांमध्ये ह्या रीतीने राज्यकारभार चालवला जातो. तिच्याशी तुम्ही या गोष्टींची तुलना केली तर आपण किती धडाडीची गोष्ट केली हे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता हे तुम्हाला माहिती आहे का? आपण प्रत्येक प्रौढाला मतदानाचा हक्क सरळ देऊन टाकला, कारण लोकशाही साध्य करण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग होता आणि आपल्याजवळ वाया घालवायला वेळच नव्हता. गेल्या 30 वर्षात आपण किती गोष्टी करायचा प्रारंभ केला हे आता तुमच्या लक्षात आले असेलच. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हे सर्व बदल लोकांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, खुद्द लोकच हे बदल घडवून आणत आहेत. हे घडवून आणले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि या बदलांवर त्यांची श्रद्धा आहे.